नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचे बळी गेलेत। या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे असं अनेकांचं म्हणणं आहे। याबाबत केंद्र सरकारने लक्ष घातलं असून निर्णय घेतला जाईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय। पुण्यात आज आरोग्य भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवारांचं कौतुक करत त्यांचा व्यक्त होण्याच्या शैलीचं कौतुक केलंय। आरोग्य मंत्री पुढे बोलताना म्हटले की आजही दादांनी परीक्षा घेतली की सकाळी 8 वाजता ते आले होते। दादा नेहमी आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते। आणि अजित दादा, एखादी गोष्ट तुम्हाला जर आवडली नसेल तर तुम्ही कुठलाही विचार न करता समोर कोण आहे न बघता तिथेच रिएक्ट होतात। असं तुम्ही एकमेव राजकारणी आहात असं या आंबेडकर यांनी बोलताना म्हटलंय। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाराजीचं वातावरण असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहेत। अशातच आता पक्षांतर्गत असणारा वाद चव्हाट्यावर आला असून पक्षाचे सर्वच प्रवक्ते आणि पदाधिकारी यांच्यावरील नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्यात। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आलाय। मान खटावचे भाजप आमदार आणि कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी खेडचे उभाटा गटाचे आमदार बाबाजी काळे यांना अप्रत्यक्षरित्या पक्ष बदलाचा सल्ला देताना म्हटलेत की लोक आपल्याला निवडून देतात तेव्हा त्यांना आपल्याकडून प्रचंड अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण केल्या नाहीत तर लोक दुसरा कोणाचा तरी शोध घेत असतात। त्यामुळे लोक कधीही बाबळीच्या झाडाखाली उभं राहत नाहीत। लोक आंब्याच्या झाडाखाली सावली पाहतात आणि आंबे कुठे मिळतात हे शोधतात। त्यामुळे तुम्ही आंब्याच्या झाडाकडे या आणि पाण्याचा प्रश्न सोडवा, अशा शब्दात गोरे यांनी शिवसेनेचे बाबाजी काळे यांना भाजपात येण्याची खुली ऑफर दिली आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे स्टेशन येथील विधान भवन येथे पार पडली आहे। या बैठकीदरम्यान अजित पवार यांनी म्हटलंय की पुणे शहर आणि जिल्ह्यातील कामं लवकरात लवकर आणि दर्जात्मक झाली पाहिजेत। मला कामाच्या दर्जात अजिबात तडजोड नकोय। यावेळी बैठक लवकर घेण्याचं कारण ते आहे, पाट्या टाकायचं काम करू नका। या सर्व कामांच्या दर्जाची पाहणी करण्यासाठी एक एजन्सी नेमली जाणार आहे आणि ती एजन्सी जिल्ह्यातील प्रत्येक कामाची पाहणी करणार असल्याचं सांगत अजित पवारांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली। हिंदुस्थान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पुण्यात 50 गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बेलबाग चौकात निदर्शनं केली आहेत। यावेळी काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध पुण्यातील गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केलाय। या निदर्शनात विविध मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारीही उपस्थित होते। पुणे महापालिकेने मोठा गाजावाजा करून पार्किंग धोरण जाहीर केलं होतं। या पार्किंग धोरणाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली असून प्रशासनाकडून महापालिकेच्या एमिनिटी स्पेसवर वाहनतळ विकसित करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू करण्यात आली आहे। हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाने भविष्यात प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी या मार्गावरील काही प्रमुख मेट्रो स्थानकांजवळील महापालिकेच्या एमिनिटी स्पेसवर वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणे शहरात सुमारे 111 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने लॉंग टर्म व्हिसावर असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश सर्वाधिक असून त्यासह व्हिजिटर व्हिसावर आलेले पाकिस्तानी देखील काही प्रमाणात शहरात आहेत। त्यामुळे काल त्यातील 3 पाकिस्तानी नागरिकांनी पुणे पोलिसांकडून एक्झिट पत्र घेऊन शहर सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुण्यातील बन गार्डन, कोंढवा लष्कर आणि कोरेगाव पार्क या परिसरामध्ये हे नागरिक वास्तव्यास आहेत। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून धक्कादायक असा प्रकार समोर आलाय। महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाण्याच्या फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आळ्या, किडे आणि गाळ साचला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून विद्यार्थ्यांना याच दूषित पाण्यावर अवलंबून राहावं लागत असल्यानं त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। विवाहाच्या आमिषानं बुधवार पेठेतील कुंटणखान्यात आसाममधील तरुणीची 5 लाख रुपयात विक्री करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी चौघांविरुद्ध फरसखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तिने दिलेल्या फिर्यादीनुसार एका अनोळखी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत एका 25 वर्षीय तरुणीने फरसखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथे थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।